भारतीय जनता पार्टी आणि त्यांनी विकत घेतलेल्या काही संस्था, ईडी, सीबीआय, इथला मीडिया या सगळ्या लोकांनी मागच्या 3-4 वर्षात अरविंद केजरीवाल आणि त्यांची आम आदमी पार्टी यांना कशाप्रकारे बदनाम करता येईल यासाठी सगळे प्रयत्न केले. त्यांच्यावर खोटे आरोप लावले आणि त्यांनी कशाप्रकारे दिल्लीमध्ये मद्य घोटाळा, ज्याला आपण शराब घोटाळा म्हणतो, तो घोटाळा केला आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी या देशातील न्यायव्यवस्थेनं 2 दिवसाअगोदर याच अरविंद केजरीवालांना आणि आम आदमी पार्टीला न्याय दिला आणि त्या सगळ्यांना निर्दोष म्हणून मुक्त केलं. खरं तर इथल्या न्यायव्यवस्थेवर त्या दिवशी खूप अभिमान वाटला की देशातील संपूर्ण मोठमोठ्या ताकदा एका साईडनं असतानाही इथल्या न्यायव्यवस्थेनं अरविंद केजरीवालांना न्याय दिला आणि या देशामध्ये परत एकदा सत्याचा विजय झाला. पण तेव्हाच इथल्या न्यायव्यवस्थेबद्दल काही प्रश्नही मनात निर्माण झाले. ते सीबीआय आणि ईडीचे अधिकारी ज्यांनी या अरविंद केजरीवालांवर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर खोटे आरोप लावले, त्यांच्यावर आता इथली न्यायव्यवस्था कारवाई करेल का? कारण खोटे आरोप लावणं हाही खूप मोठा गुन्हा या देशामध्ये आहे. खरं तर ह्या ज्या काही संस्था आहेत, ज्या सत्ताधाऱ्यांच्या पायाखाली काम करतात, यांच्यावर इथलं न्यायालय काहीतरी कारवाई करेल का? हे काही प्रश्न मनात पडलेले आहेत. मागच्या 3-4 वर्षात या खोट्या आरोपांमुळं अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचं जे नुकसान झालं. अरविंद केजरीवाल एक असा व्यक्ती जो मुख्यमंत्र्याच्या पदावर असताना त्याला जेलमध्ये जावं लागलं, एक असा व्यक्ती ज्याला दिल्लीची विधानसभेची निवडणूक या संपूर्ण प्रकरणामुळे हरावी लागली, एक असा व्यक्ती ज्यामध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता असतानाही त्याला साधं आमदारही होता आलं नाही. आम आदमी पार्टी आणि केजरीवालांचं हे जे काही नुकसान झालं त्याची भरपाई इथली न्यायव्यवस्था त्यांना देईल का? या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेले व्यक्ती ज्यांनी एवढ्या चांगल्या पक्षावर खोटे आरोप लावले, एवढ्या मोठ्या चांगल्या संवैधानिक पदावर बसलेल्या मुख्यमंत्र्यांना जेलात पाठवलं, ते पंतप्रधान आणि देशाचे मालक स्वतःला समजणारे काही व्यक्ती या संपूर्ण प्रकरणावर काही बोलतील का? हा मोठा प्रश्न आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीनं आम आदमी पक्षाला संपवण्यासाठी मागच्या 3-4 वर्षात ज्या प्रकारे नीच प्रवृत्तीचे कामं केली ते ऐकून खरंच एक युवक म्हणून आज खूप वाईट वाटतं. आम आदमी पार्टीचे जे काही प्रमुख नेते होते, ज्यांनी दिल्लीमध्ये क्रांती घडवली, दिल्लीमध्ये सगळ्यात चांगली कामं झाली 2 क्षेत्रामध्ये, शिक्षण आणि आरोग्य. आणि या भारतीय जनता पार्टीनं तिथले शिक्षण मंत्री असलेले मनीष सिसोदिया यांना 2 वर्ष जेलात ठेवलं. तिथले आरोग्यमंत्री असलेले सत्येंद्र जैन यांना 2 वर्षांपेक्षा जास्त वेळ जेलात ठेवलं. ज्या माणसानं स्वतःच्या विचारशैलीनं या दिल्लीमध्ये क्रांती घडवली त्या अरविंद केजरीवालांना 6 महिने जेलात ठेवलं. एवढंच नाही तर संसदेतील या आम आदमी पार्टीचा सगळ्यात बुलंद आवाज असलेले संजय सिंग यांनाही खोट्या आरोपांमध्ये 6 महिने जेलात ठेवलं. खरं तर सत्ता, संविधान या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण सत्तेचा दुरुपयोग एखादा पक्ष किती करू शकतो आणि तो कोणावर किती अन्याय करू शकतो याचं सगळ्यात मोठं उदाहरण, कदाचित भारताच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं उदाहरण हे आम आदमी पार्टीसोबत घडलेलं हे संपूर्ण प्रकरण आहे. पण दुर्भाग्य आहे की आज या देशाचा पंतप्रधान या संपूर्ण विषयावर तोंडातून एक शब्दही बोलत नाही. खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि खरं तर इथल्या आपण म्हणतो की लोकतंत्र, संविधान या सगळ्या गोष्टींसाठी जे काही प्रकरण आहे ते खूप खूप घातक आहे. खरं तर अरविंद केजरीवालांच्या डोळ्यात आलेलं पाणी, त्या दिवशी जे अरविंद केजरीवाल निर्दोष मुक्त झाल्यानंतर ज्या प्रकारे ढसाढसा रडली, त्यांच्या डोळ्यातला एक एक अश्रू इथल्या व्यवस्थेच्या कानाखाली मारलेली एक चापट होती की कुठल्याही प्रकारचा दोष नसतानाही या देशामध्ये इतक्या मोठ्या व्यक्तीला जेलमध्ये जावं लागतं. आणि म्हणून माझा परत इथल्या न्यायव्यवस्थेला प्रश्न आहे की आपण खोटारडे आरोप करणाऱ्या त्या सत्ताधाऱ्यांवर किंवा त्या ईडी, सीबीआयवर कारवाई करणार का? कारण एका व्यक्तीचं संपूर्ण राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी हा जो काही कट या काही लोकांनी रचला तो खरंच या देशाच्या भविष्यासाठी खूप घातक आहे. पण या संपूर्ण प्रकरणातून एक खूप चांगली गोष्टही सर्वसामान्य लोकांनी लक्षात घ्यावी की यानंतर इथल्या ईडी आणि सीबीआय या व्यवस्थेनं कोणावर काहीही आरोप केले तर जोपर्यंत ते आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. कारण हे लोक जर इतक्या चांगल्या माणसाला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचं कृत्य करू शकतात तर बाकी सर्वसामान्य लोकांची तर काय परिस्थिती असेल या देशामध्ये. खूप वाईट वाटतं. कारण अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. कारण मेहनतीतून, अभ्यासातून, उच्च शिक्षित असं एक ते नेतृत्व आहे ज्यानं खरंच हा भारत घडवण्यासाठी खूप हातभार लावला. दिल्लीतील शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात जी क्रांती घडवली ती बघण्यासाठी विदेशातून लोक येत होते. त्यामुळे या माणसावर आज बोलणं खूप गरजेचं आहे. आज या देशातील संसदमध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारे मुद्दे मांडणारा एक व्यक्ती असलेले राघव चड्डा सुद्धा याच आम आदमी पार्टीचे आहेत.
यांचे 3च खासदार राज्यसभेत आहेत, पण ते 3ही खासदार इतके चांगले आहेत की त्या तिघांनी बाकीच्या सगळ्या खासदारांना एक संदेश दिला आहे की एक खासदार कसा असावा. त्यामुळे आम आदमी पार्टीसोबत जे काही संपूर्ण प्रकरण घडलं आहे हे खरंच मनाला खूप वेदना देणार आहे. खरं तर अरविंद केजरीवालांच्या आयुष्यात सुरुवातीपासून संघर्षच आहे. लहानपणी खूप अभ्यास करायचा, त्यानंतर देशातील सर्वोच्च असलेल्या IIT सारख्या संस्थेमध्ये प्रवेश मिळवायचा, त्यानंतर संघर्ष करून देशातील सर्वात अवघड मानली जाणारी UPSCची परीक्षा क्रॅक करायची, IRS अधिकारी व्हायचं, या देशाला 10 वर्ष सेवा द्यायची, त्यानंतर जास्त लोकांवर आपला प्रभाव पडावा म्हणून ती नोकरी सोडायची, सर्वसामान्य लोकांसाठी सामाजिक कामं करायची, आंदोलनं करायची, भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवायचा, दिल्लीतील अण्णा हजारे आंदोलनातून स्वतःची एक ओळख निर्माण केली. त्यानंतर ही जी काही घाण आहे ती साफ करण्यासाठी सत्तेत जावं लागन असा एक निर्धार केला आणि दिल्लीत आम आदमी पार्टी स्थापन केली आणि इतक्या लवकर इतकी मोठी बनणारी ती जगाच्या इतिहासातील सगळ्यात मोठी पार्टी ठरली. पण एवढं सगळं मिळूनही नंतर त्यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं. पण तरीही हा माणूस खंबीरपणे उभा राहिला. त्यामुळं आयुष्यात जर कधी तुमच्या संघर्ष येत असेल तर कायम संयम ठेवा. एक ना एक दिवस न्याय नक्की मिळतो. पण खरंच इथल्या न्यायव्यवस्थेनं काही गोष्टींमध्ये बदल करण्याची खूप गरज आहे. खोटे आरोप लावणारे खरं तर आरोपींपेक्षाही जास्त मोठे गुन्हेगार असतात, कारण काही पैशांसाठी या व्यवस्था अशा प्रकारचं नीच प्रवृत्तीचं काम करतात. हे या देशाच्या भविष्यासाठी खूप धोकादायक आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हा सगळ्यांना काय वाटतं? जे काही आम आदमी पार्टी आणि केजरीवालांसोबत घडलं यावर तुमचं जे काही मत असेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.